नमस्कार, मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे अनिल परबांचे नेमके कोठे चुकले. मित्रहो, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे एक नेते आणि विधान परिषदेचे सदस्य अनिल परब यांनी विधान परिषदेत बोलताना असं एक विधान केलं की जसा संभाजी महाराजांचा छळ झाला तसा माझाही छळ झाला. ईडी वगैरे ज्या वेगवेगळ्या तपास यंत्रणा आहेत त्या माझ्या मागे लावण्यात आल्या, कारण मी पक्ष सोडावा, बदलावा आणि देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांना पाठिंबा द्यावा. पण मी बदलो नाही, मी पक्ष सोडला नाही, पण माझा संभाजी महाराजांप्रमाणे छळ झाला, त्याला मी पुरून धरलो. या त्यांच्या विधानावर गदारोळ झाला. सत्तारूढ पक्षाच्या म्हणजे भाजपच्या सदस्यांनी अनिल परब यांनी स्वतःची तुलना संभाजी महाराजांशी करून महाराजांचा अपमान केलेला आहे, त्यामुळे त्यांनी माफी मागावी अशी मागणी सभापतींकडे केली. मी संभाजी महाराजांचा अपमान केलेला नाही, संभाजी महाराज माझं दैवत आहे, तरी सुद्धा माझ्या विधानात काही आक्षेपार्ह असेल तर ते सभापतींनी निर्णय त्यावर घ्यावा असं अनिल परब यांनी सांगितलं. हा वाद अजून तसा मिटलेला नाही. तर काय खरं काय खोटं काय कसं आहे एकंदरीत ते आपण पाहू. मला स्वतःला असं वाटतं की अनिल परब यांनी संभाजी महाराजांचा अपमान केलाय असं मला वाटत नाही. तुलना त्यांनी संभाजी महाराजांचा मोठेपणा आणि मी पण तेवढाच मोठा आहे अशी नाही तुलना केली. संभाजी महाराजांचा छळ केला तसा माझाही छळ झाला. म्हणजे तुलना केली ती छळ करणारा जो कोणी छलक आहे, त्यावेळेला औरंगजेब, यावेळेला सध्याचे राज्यकर्ते असू शकतात, त्यांची तुलना त्यांनी केली. आणि संभाजी महाराजांचं साम्य म्हणजे संभाजी महाराजांची साम्य म्हणजे छळ या विषयापुरतं त्यांचा छळ झाला तसा माझाही झाला, पण मी बदलो नाही. तर एवढ्यापुरतं मला असं वाटतं की अनिल परब यांच्यावर माफी मागावी वगैरे आणि तुलना केली, महाराजांचा अपमान केला, हे थोडं जास्त होतंय, थोडं जास्त ताणलं जातंय. याचा अर्थ अनिल परब यांचं सगळं बरोबर आहे असा मात्र होत नाही. अनिल परबांचं कोठे चुकलंय ते आपण पाहू. संभाजी महाराजांचा छळ झाला तरी सुद्धा ते बदले नाहीत. याचा अर्थ काय होतो? संभाजी महाराजांचा छळ का झाला? कारण औरंगजेबानं त्यांना सांगितलं होतं इस्लाम धर्माचा स्वीकार कर, नाहीतर तुला मृत्यूदंड आहे. संभाजी महाराजांनी मृत्यूदंड स्वीकारला. हे अनिल परब का लक्षात घेत नाहीत? लक्षात घ्या की जर संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या मागणीला, औरंगजेबाने जे त्यांना दम दिला होता, दमदाटीला, ते जर त्यांनी ऐकलं असतं तर काय झालं असतं? महाराष्ट्रामध्ये इस्लाम धर्म प्रसाराला मोठी चालना मिळाली असती. कारण राजा धर्म बदलतोय म्हटल्यानंतर प्रजा देखील त्याचं अनुकरण करते आणि हे मग महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहिलं नसतं, ते भारताच्या अन्य भागात सुद्धा पसरलं असतं. तर हे केवढं तरी मोठं संकट राष्ट्रावर कोसळणार होतं. ते संभाजी महाराजांनी जिवंत असताना सतत 8-9 वर्ष लढून हे संकट परतवण्याचा प्रयत्न केला, पण आपल्या मृत्यूनं देखील भारतावर कोसळणारं संकट थोपवून धरलं, येऊ दिलं नाही आतमध्ये. हिंदू हिंदूच राहिले आणि इस्लामला एका मर्यादेच्या पुढे संभाजी महाराजांनी पाऊल टाकू दिलं नाही.
हे अनिल परबांना माहीत आहे. मग तरी ते उगाच तुलना का करताय? मी त्यांच्या हे लक्षात आणून देतो की त्यांनी छळ सहन केला ईडी वगैरे तपास यंत्रणांचा, पण प्रत्यक्षात परिणाम काय झाला? संभाजी महाराजांनी छळ सहन केला, प्रत्यक्षात परिणाम भारताच्या हिताचा झाला. अनिल परबांनी जो छळ सहन केला असं ते म्हणतात, त्याचा परिणाम काय झाला? ते प्रत्यक्ष औरंगजेबाच्याच तंबूत जाऊन विसावले. औरंगजेबाची बाजू जे घेतात त्यांच्याच कंपूत ते आहेत, ते संभाजी महाराजांच्या कंपूत नाही आहेत. शिवाजी महाराजांच्या गोटात त्यांचं वास्तव्य नाहीये. औरंगजेबाला काय पाहिजे होतं? या देशामध्ये हिंदूंचं वर्चस्व असता कामा नाहीये, हिंदूंचं भावविश्व असता कामा नाहीये. या देशाचं भावविश्व इस्लाममय पाहिजे. या देशाची सार्वभौमता इस्लामच्या हातात पाहिजे. मग काँग्रेसचा पहिल्यापासूनचा इतिहास तुम्ही जर लक्षात घेतला, विशेषतः म्हणजे फाळणीच्या वेळचा 1940 नंतरचा, 40ला पाकिस्तानचा ठराव आणि स्वतंत्र भारतात इस्लामचं भावविश्व तरारून असं फुलेल अशी काँग्रेसची वाटचाल झाली की नाही? सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार झाला, त्याला राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी जाऊ नये म्हणून नेहरूंनी विरोध केला होता. हिंदू भावविश्वाला तुम्ही जाऊन पाठिंबा द्यायचा नाही, उचलून धरायचं नाही हिंदूंचं भावविश्व. सोमनाथ मंदिर त्या मोहम्मद गझनीनं पाडलं होतं, ते पुनर्निर्माण सरदार पटेलांनी केलं, हे नेहरूंना आवडलेलं नाही. मग त्या नेहरूंच्या पक्षात, त्या राहुल गांधींच्या मांडीला मांडी लावून, नेहरूंचा जो पंटू आहे त्याच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसतात आणि उद्धव ठाकरेंचं नेतृत्व अनिल परब मान्य करतात. म्हणजे मग तुम्ही छळ कशासाठी सहन केलात? औरंगजेबाच्या पक्षात जाण्यासाठी. मग तुमच्या छळाला अर्थ काय? आणि मग तुम्ही स्वतःची संभाजी महाराजांची तुलना का करून देता? तेवढ्यापुरते तुम्ही चूक आहात. संभाजी महाराज ही किंवा सर्वच राजकीय नेते, सर्वच मोठे लोक नेते हे सार्वजनिक मालमत्ता काही कालानंतर होते. त्यामुळे कुणी त्यांच्याशी आपला साधर्म्य शोधू शकतो प्रेरणा म्हणून. तसं तुम्ही शोधलं, संभाजी महाराजांचा छळ झाला तसा माझा छळ झाला, एवढ्यापुरतं ठीक आहे. पण ते परिणाम नेमके तुम्ही संभाजी महाराजांना ज्याचं दुःख होईल असे परिणाम तुम्ही भोगताय आणि महाराष्ट्राला भोगायला लावताय. आता याच्यावर तुमचं शिवसैनिकांचं काही, उद्धव ठाकरेंच्या बरोबर अजून जे आहेत त्यांचं म्हणणं काय आहे की भाजपला शिवसेनेने साथ दिल्यामुळे महाराष्ट्रात आणि पर्यायानं नंतर परिणाम म्हणून भारतात भाजप एवढा वाढू शकला. आता हे अतिशयोक्त विधान आहे. भाजप हा कोणत्याही लाटेवर असं नाही. भाजप ही एक कार्यकर्त्यांची संघटना आणि ते सत्तेत असोत नसोत ते संघटना बांधणीचं काम अथकपणे करत असतात. तर त्याचे हे परिणाम आहेतच. पण आपण धरून चालू की शिवसेना आणि भाजप महाराष्ट्रात एकत्र आल्यामुळे हिंदुत्ववादी पक्षांना बळ मिळालं आणि सत्ता त्यांच्या जवळ आली. पण शिवसेनेने ही जी सहाय्यता भाजपला केली त्याचं त्यांनी ते मागितलं, त्याच्याबद्दल पारितोषिक. ते अव्वाच्या सव्वा नव्हतं का? कोणत्याही कसोटीला न उतरणारे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद हवं होतं आणि त्यामुळे त्यांनी भाजपशी विश्वासघात करून युती तोडली
आणि शरद पवार काँग्रेस यांच्याशी युती केली. अनिल परब हे तुम्ही लक्षात का नाही घेत की उद्धव ठाकरे औरंगजेबाच्या पक्षाला मिळाले, संभाजी महाराजांच्या नाही. त्यांच्या वडिलांनी त्यांच्या वडिलांचं योगदान काय आहे बाळासाहेबांचं? तर महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्राची वाटचाल ही नेहरूंच्या मार्गाने चालली होती. म्हणजे अप्रत्यक्षपणे शिवाजी महाराजांपासून महाराष्ट्र दूर चालला होता. तो बाळासाहेबांनी खेचून आणला, काँग्रेसच्या तावडीतून सोडवला आणि आपलं इप्सित, आपलं अंतिम ध्येय शिवाजी महाराजांच्या मार्गाने चालणं, शिवाजी महाराजांना अनुसरणं हे आहे, हे बाळासाहेबांनी सांगितलं. उद्धव ठाकरे नेमके मला मुख्यमंत्री व्हायचंय, शिवाजी वगैरे नंतर, संभाजी वगैरे नंतर, मी ओळखतच नाही त्यांना. मी शरद पवारांना ओळखतो, मी राहुल गांधींना ओळखतो, कारण ते मला मुख्यमंत्री करायला सिद्ध आहेत. मी भाजप बरोबर गेलो तो शिवसेना सडते असं मला वाटतं. का यांना मुख्यमंत्री मिळालं नाही की शिवसेना सडते? म्हणजे उद्धव ठाकरेंनी पक्ष व्यक्तिनिष्ठ केला. माझं हित ते शिवसेनेचं हित असं त्यांनी केलं. अनिल परब हे तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही छळ सहन केला ईडीचा वगैरे म्हणता, पण छळ सहन करून तुमच्या पदरात काय पडलं आणि महाराष्ट्राच्या पदरात काय पडलं? 2.5 वर्ष काँग्रेसचं राज्य, शरद पवारांचं राज्य महाराष्ट्राला सहन करावं लागलं, भोगावं लागलं. ते केवळ तुमच्या नेत्याला मुख्यमंत्रीपद नावापुरतं केलं. ते 2.5 वर्षात मंत्रालयात गेले सुद्धा नाहीत. सगळी सूत्र शरद पवार हलवत होते. यांना येऊच दिलं नाही त्यांनी मंत्रालयामध्ये. काही गरज नाही, तुम्ही नाही आलात तरी चालेल असं वातावरण निर्माण केलं. नंतर टीका केली त्यांच्यावर की मला आवडलं नाही ते मंत्रालयात आले नाहीत वगैरे वगैरे. पण जर तुम्ही दम दिला असतात, उद्धव ठाकरे उद्या मंत्रालयात तुम्ही 10 वाजता मला दिसले पाहिजे, मी येणार आहे तिथे, तर उद्धव ठाकरे यांची छाती नव्हती. पण उद्धव ठाकरे घरी बसणं हे शरद पवारांच्या लावाचं होतं. अनिल परब ही सगळी पार्श्वभूमी तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही जो छळ सहन केला त्याची परिणती काय झाली? औरंगजेबाचा पक्ष हा संभाजी महाराजांच्या पक्षापेक्षा श्रेष्ठ आहे असं मानणाऱ्या पक्षाची सरशी झाली. आणि त्या अर्थानं तुम्हाला संभाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही असं भाजपला म्हणायचं असेल तर ते बरोबर आहे. तुम्ही संभाजी महाराजांची स्वतःची तुलना केली म्हणून तुम्ही निंदेला पात्र नाही आहात. तुम्ही परिणाम काय होतात ते बघितले नाही. तुम्ही संभाजी महाराजांच्या पक्षात नाही, तुम्ही औरंगजेबाचा पक्ष बलवान करण्यासाठी आपली वाणी झिजवताय, आपले श्रम खर्ची घालताय. आणि तुम्ही जे करताय ते सर्वसामान्य शिवसैनिक करताय. तर सर्वसामान्य शिवसैनिकांची जागृती होणं, त्यांना वस्तुस्थिती कळून येणं की बाळासाहेबांनी आपल्याला शिवाजी महाराजांच्या विचाराला धरून पुढे जायचे असं सांगितलं. उद्धव ठाकरे औरंगजेबाच्या पक्षाला धरून पुढे जात आहेत. राहुल गांधी यांना शिवाजी महाराजांविषयी काही सोयसूतक नाही, काही प्रेम नाही. काँग्रेस सत्तेवर आली तेव्हा गृहमंत्र्याचा बंगला ज्या रस्त्यावर होता त्याचं नाव 2 औरंगजेब रोड असं होतं. सरदार पटेल त्या रस्त्यावर राहत होते. का नाही नाव बदललं? कारण यांना औरंगजेबच काँग्रेसला मोठा मान, औरंगजेबाने काही चूक केलंय असं वाटत नाही. अहो खोटा इतिहास रचला आणि औरंगजेबाला सांभाळून घेण्याचा यांनी प्रयत्न केला. औरंगजेबाने मशिदी पाडल्या त्या तो हिंदू धर्माचा द्वेष्टा होता म्हणून नव्हे, त्या मंदिरातली पुजारी भ्रष्टाचारी होते, त्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांनी मंदिरं पाडली असा काँग्रेसनं इतिहास लिहिलेला आहे. या लोकांच्या बरोबर तुम्ही बसलाय. अनिल परब लक्षात घ्या की तुमचं नेमकं इथे चुकलंय की तुम्ही स्वतःला संभाजी महाराजांच्या
नावाखाली लपण्याचा प्रयत्न करताय. प्रत्यक्षात तुम्ही औरंगजेबाचे पाय चेपण्याचं काम करताय आणि म्हणून तुमच्या विरुद्ध आरडाओरड आहे, म्हणून तुमच्या विरुद्ध माफी मागा अशी मागणी आहे. एवढ्या स्पष्ट शब्दामध्ये भाजपच्या निदर्शन करणाऱ्या नेत्यांनी सांगितलेलं नाही. ते मी सांगतोय की तुमच्या विरुद्ध राग काय. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.